अजून एक सामना होणार आहे फर्स्ट राऊंड पैकी. सेकंड राऊंडचे दोनच सामने झालेत. विचार करा, 6:30 सूर्यनारायण थांबत नाही आणि फायनल रौप्य महोत्सवी आहे. ती 2 चेंडूची 3 चेंडूची आपल्याला खेळायची नाही. तळेघर प्रतिनिधी पाठवा. खरं तर आमची इच्छा होती प्रत्येक सामना 3 षटकांचा व्हावा, परंतु संघाने आम्हाला वेळेत हजेरी न दिल्यामुळे षटकांमध्ये कपात करण्याची गरज निर्माण झाली. चुनावाले रेडी राहायचं. महेश घाणेकर आपला लाईनमॅन तयार ठेवू तिथे. चला सामना वेगाने. भरत घाणेकर बहिरी क्रिकेट संघ बालविकास मित्र मंडळ ए संघ या ठिकाणी श्रीवर्धन आणि डिंगडॉंग धुतुरळ्याचा चाललेला सामना डिंगडॉंग धुतुरळने जिंकला होता. या सामन्यानंतर भैरवनाथ क्रिकेट संघ शेनाळ आणि डिंगडॉंग धुतुरळी यांनी सेकंड राऊंडच्या सामन्यासाठी नाणेफेकला यायचं आहे. आता हा सामना चालू झालेला आहे. याच्या आता स्टार्ट झाला ना. मध्ये 2 षटकांचा सामना. 1 षटकाचा पॉवर प्ले. आणि हा खणखणीत दणदणीत चौकार. भरतचा पुढील चेंडू बॅट्समनने अन्सार आणि अन्सारने हा जोरदार तटवलेला चेंडू. भरत घाणेकर ह्या मैदानावरचे उत्तम असे गोलंदाज, बालविकास मित्र मंडळाचे आमचे मुख्य कार्यकर्ते भरत घाणेकर. दुसरा आणि हा सुद्धा सुरेख फटका. तितकाच मात्र दणदण चौकार मारलाय अन्सार याने आणि अन्सारने सुद्धा हे मैदान गाजवलेलं आहे. याच्या अगोदर सुद्धा धावसंख्या झाली ते 8. बरं त्यांचा पुढील चेंडू अन्सार यांना अतिशय सुंदर प्रकारचं या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय, मात्र फिल्डर्सला काही चान्स नाही आहे. धावसंख्या 12. भरत घाणेकर यांची लूज बॉलिंग अन्सारने ओळखले आणि ते जोरदार प्रहार करून चौकारावर चौकार मारतायत. आणि हा पुन्हा एकदा कणकणीत दणदणीत रौप्य महोत्सवी चौकार. धावसंख्या 16. आणि शेवटचा चेंडू असावा या षटकातील भरत घाणेकर यांचा. अतिशय श्लोक गोलंदाजी अन्सारने ओळखली होती आणि या ठिकाणी 20 धावा दिलेल्या आहेत भरत घाणेकर यांनी पहिल्या षटकामध्ये. सुफियान या ठिकाणी गोलंदाजी करणार आहेत. संघाकडून दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक. 2 षटकांचा हा सामना आहे. सुफियानंचा पहिल्या षटकातील हा पहिला चेंडू आणि अतिशय सुमार चेंडू. पंचांचा नो बॉलचा इशारा. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या झालेली आहे 22. जरा वेगाने घ्या. पंचांचा नो बॉलचा इशारा. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 23. सायंकाळच्या रमणीय शांत वातावरणामध्ये चाललेल्या या स्पर्धा छत्रपती शिवाजी क्रीडांगण शिरगाव अतकोल घाणेकरवाडी
या मैदानामध्ये हा रौप्य महोत्सव साजरा होतोय. पुन्हा एकदा सुंदर टॅप करून मारण्याचा प्रयत्न, अन्साऱ्याची खणखणीत बॅटिंग आणि तुफान फटकेबाजी अन्साऱ्यांच्या बॅटमधून. गाजते शिवबाची तलवार, गाजते अन्सारची बॅट असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पुन्हा एकदा चौकारांची आतिषबाजी. स्कोरमॅनला फक्त 4चाच पाडा बोलायला लागतोय आणि धावसंख्या झालेली आहे ती 32. बिनबाद 32. बिनबाद 32. शेवटचा चेंडू. एक बॉल, 2 बॉल झाले. हा, एक धाव घेतली आणि हा स्टेट टू फिल्डर, ओनली 1 रन्स. भरत खानेकरांनी चेंडू अडवलेला आहे. धावसंख्या 34. गरमागरम वडापाव भजी उपलब्ध आहे आणि पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न, तितका चांगल्या प्रकारे आठवलेला चेंडू. धावसंख्या 1 वाढते. धावसंख्या झालेली आहे 35 धावा. या ठिकाणी तळेघर वर्सेस बालमंडळ ए चाललेला हा सामना. कणकणी दणदणीत चौकार, रौप्य महोत्सवी चौकार. धावसंख्या 39. शेवटचा चेंडू आणि गडी बाद. या ठिकाणी किती विकेट गेला? एकच विकेट गेलेला आहे आणि धावसंख्या झालेली आहे ती 39. विजयासाठी 40 धावांची गरज. बॉलर नेम. बॉलर नेम प्लीज. पंच सामना लगेच सुरू करा.
पंचांचा नो बॉलचा इशारा. पंच जयराम राठोड अतिशय उत्तम काम करतात. स्टम्प्स मला वाटतं क्रॉस आहेत सगळे, व्यवस्थित लावा. हा अतिशय सुंदर प्रकारे या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळते. माझे मित्र एक उत्तम अष्टपैलू हाडाचा शिक्षक सन्माननीय नितीन लांबे सरांचं या ठिकाणी स्वागत आहे. बालमंडळाच्या सर्व मुलांना मी विनंती करेन एका उत्तम अशा व्यक्तिमत्वाचं आपल्या बालमंडळाला सदैव प्रोत्साहन देण्यासाठी तत्पर असणाऱ्या आमच्या नितीन नथुराम लांबे सरांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहे. धन्यवाद. पंच धावा 5 ना. धन्यवाद. आमच्या बाल विकास मित्रमंडळाच्या रौप्य महोत्सवाला सुद्धा आमचे मित्र नितीन लांबे सर पूर्ण दिवसभर उपस्थित होते. त्यांच्या सोबतीला होते सन्माननीय मराठे सर. त्याचप्रमाणे या ठिकाणी आत्ताच्या क्रिकेट स्पर्धेच्या रौप्य महोत्सवाला सुद्धा शिक्षकी जीवनातील माझे परम मित्र सन्माननीय लांबे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी आम्ही सन्मान चिन्ह देताना प्रत्येकाच्या आईचं नाव त्याच्यामध्ये उल्लेख करत, जसे की नितीन नलिनी नथुराम लांबे असं प्रत्येक मान्यवराला सन्मानित करताना आम्ही नावाचा विचार केला आहे. आपण माऊलीला सुद्धा सलाम करणं गरजेचं आहे. रात्रीचा झालेला होम मिनिस्टर कार्यक्रम सुद्धा त्या चौथा दरम्यान सुंदर प्रकारे तटावलेला चेंडू आणि या ठिकाणी धाव संख्या झाली आहे ती 8. 2 षटकांचा हा सामना आहे आणि 3 चेंडू मध्ये 8 धावा घेण्यामध्ये यश आलेलं आहे ते बालमंडळ ए संघाला. तीन चेंडू झालेले आहेत. चला वेगाने घ्या. आणि हा निश्चितपणे पंचाचा वाईट बॉलचा इशारा. पंच जयराम राठोड या ठिकाणी उपस्थित मान्यवरांना आत्माराम गाणेकरांना विनंती करतो, उपस्थित मान्यवरांना चहा पाण्याची व्यवस्था करा. धाव संख्या 13. सर खाली रांगोळी आहे, तुम्ही रांगोळी उभे राहत की काय? हॅलो सर, खाली रांगोळी आहे, रांगोळी उभे राहत की काय तुम्ही? बॉलर्स नेम सूरज. सर खुर्च्या आहेत ना, घ्या ना, असे नका बसू, खुर्च्या घेऊन बसा. टी शर्ट खुर्चीवर ठेवण्याच्या माणसाने खुर्चीवर बसा. जरा वेगाने घ्या. पंच गडी बाद. या ठिकाणी विकेट गेलेला आहे. स्वप्नील खळे या ठिकाणी फलंदाजीला उतरताना. पंचांचा वाईल्ड बॉलचा इशारा. चार धावा घ्यायच्या आहेत. धाव संख्या झालेली आहे 17. या सामन्याच्या मध्यंतराला घे सगळं. हा करतो थांब जरा, सामना चालू आहे.
हलवार तटावलेला चेंडू स्वप्नील खळे यांनी 2 धावा घेण्यात यशस्वी झालेले आहेत. ते धावसंख्येत बदल होतो. धावसंख्या झाली ती 20. दरम्यान पुढील चेंडू सामना करतायत स्वप्नील खळे आणि हा सुंदर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मात्र तितका सुंदर झेल गडी बाद झालेला आहे. 20 धावसंख्येवर तिसरा गडी बाद झालेला आहे. भरत घाणेकर चाललेले आहेत स्ट्राईकला. पाहूया भरत घाणेकर आपल्या संघासाठी काय करतात. आणि 2 चेंडू मध्ये 20 धावा अशक्य असणारं आवाहन आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणाने ह्या ठिकाणी विजयी होणारा संघ ठरतो आहे तो तळेघर संघ. फक्त औपचारिकता बाकी. बैरनाथ क्रिकेट संघ शेनाळे आणि डिंगडॉंग धुत्रोळी नाणेफेकीला चला. सेकंड राऊंडचा सामना आहे हा आणि आता यानंतरचा एकमेव एक सामना आहे शिल्लक तो श्रीवर्धन आणि बालमंडळ ए यांच्यामध्ये होईल. त्यांनी स्वप्नील गुळेकर मान्य लांबे सरांना विनंती आहे की आपण या सामन्याची नाणेफेक करून घ्या. भैरीनाथ क्रिकेट संघ शेनाळे आणि डिंगडॉंग धुत्रोळी नाणेफेकीला घ्या चला. सेकंड राऊंडचा सामना 2 षटकांचा सामना असेल. ताबडतोब नाणेफेक करून घेतील. टॉस का बॉस स्वप्नील गुळेकर त्या ठिकाणी चला.